अमित खरं ट्रॅव्हल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आम्ही संगमनेर येथे मुक्काम केलेला आहे रात्री आणि भंडारदऱ्याला आम्ही जाणार आहोत। हे आमचे मित्र आहेत, पाहते कसे तयार झालेले आहेत। गजानन जगतापे त्यांचं नाव आहे आणि रवींद्र शिंदे सर हे पण तिथं इंग्लिशचे खूप अभ्यासू आहेत आणि हे रूम पहा किती स्वच्छ आहे। खूप आनंद वाटला, छान आराम मिळाला आणि आता इथून पुढचे प्रवास आम्ही करणार आहोत। खूपच छान अशा प्रकारची डेकोरेट केलेली ही रूम आहे। विनोदी सम्राट काळे सर खूप हे सोबत असल्याच्या नंतर तिथं बोर व्हायचं कामच नाही, इतके हे विनोद करत असतात। हिंदीचे गाडे अभ्यासक आहेत, आम्ही त्यांना प्रेमाने आप्पा म्हणतो। हा आमचे ते आप्पा आहेत। हा महाराष्ट्रातील लोकप्रिय असणारं पर्यटन म्हणजे भंडारदरा। भंडारदरा पर्यटनासाठी आम्ही मार्गक्रमण केलेला आहे आणि भंडारदरा या ठिकाणी जाणारा हा रस्त्याच्या कडेला असणारे विविध पिकं, ऊस, अनेक नारळांची झाडं, कौलारू घरं, खूप सुंदर असा हा परिसर, डोंगर माथ्याने वेढलेला हा परिसर निश्चितच मनाला प्रसन्न करतो। भंडारदरा हे गाव भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात आहे। येथे भंडारदरा धरण ख्यातनाम आहे, लोकप्रिय आहे। अनेक पर्यटक भारतातून या धरणाला पाहण्यासाठी येतात। या गावाजवळ जलविद्युत केंद्र सुद्धा आहे। भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले एक आदिवासी कोळी महादेव जमातीचे गाव आहे। ते निसर्ग सौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे येथील मूळच्या सौंदर्यात अजून भर टाकतात आणि त्या संपूर्ण सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आम्ही भंडारदरा नगरीकडे प्रस्थान केलेलं आहे। तेथील ठिकाणची ही शेती, भाताची शेती आपण पाहतो। हिरवगार असणारा हा परिसर, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असणारी झाडांची संख्या, निश्चितच ऑक्सिजन हा शुद्ध आपल्याला या ठिकाणी मिळतो। स्वच्छ परिसर पाहावयास मिळतो। अनेक भारतातून लोक, पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून महाराष्ट्रातील भंडारदरा हे गाव लोकप्रिय होत चाललेलं एक पर्यटन स्थळ बनलेलं आहे। सुंदर हा परिसर मनाला प्रसन्न करतो। या गावामध्ये भंडारदरा कळसुबाईचे मंदिर वरती डोंगरावरती आहे। खूप उंच असणारं ते मंदिर आहे। खूप सुंदर असा हा डोंगर आणि या डोंगरावरती आपण गेल्याच्या नंतर खूप प्रसन्न वाटतं। या ठिकाणी तिकीट काढले जातात। वाहनानुसार तिकीट आहे, पावती दिल्या जाते आणि आपण भंडारदरा पर्यटन करण्यासाठी जाऊ शकतो। तपासणी नाका आहे, गाडी नंबर सांगा। वाहनानुसार तिकीट ठरलेलं आहे। हलके वाहन असेल, जड वाहन असेल, त्यानुसार तिकीट आहे। रस्त्याच्या कडेने छोटे छोटे धबधबे पाहायला मिळतात। भंडारा धरणाचे पाणी विस्तारलेलं पाहायला मिळतं। आजूबाजूला असणारे डोंगर पाहायला मिळतात।
हिरवळ वातावरण पाहायला मिळतं. गगनाला भिडलेले डोंगर पाहायला मिळतात. चिमण्यांचा पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो. अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये मन प्रसन्न होऊन जातं. या वृक्षांच्या फांदीवरती पाणी इवली इवलीशी. या वृक्षांच्या फांदीवरती पाणी इवली इवलीशी. फुला मुलांची सृष्टी सुंदर, चिमणी सांगे चिमण्यांशी. फुला मुलांची सृष्टी सुंदर, चिमणी सांगे चिमण्यांशी. हिरवा शालू नेऊन नटली ही वसुंधरा. हिरवा शालू नेऊन नटली ही वसुंधरा. सौंदर्याची खान दडली सृष्टीच्या चराचरा. खूप सुंदर असणारा हा डोंगर, खूप सुंदर असणारा हा परिसर. निसर्ग म्हणजे एक शिक्षकच आहे, जो आपल्याला जीवनाचा धडा शिकवितो. निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर चिंता दूर होते, मन प्रसन्न होते, थकवा निघून जातो. आणि म्हणून अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आलं पाहिजे. आणि सुंदर असणारे हे भंडारदराचे दृश्य आपण पाहत आहोत. हे विशाल असणारे हे पाणी आपण पाहत आहोत. अनेकांची तहान भागविणारे हे पाणी, अनेक शेतींना पिकविणारे हे पाणी आपण या ठिकाणी पाहत आहोत. मोठ्या प्रमाणावर झाडांची संख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर असा हा परिसर आहे. गाडीमधून सुद्धा आपण डोंगर यांचं दर्शन करू शकतो. पूर्ण भंडारदराला चक्कर मारू शकतो. गाडीमधून पण आपण या निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घेऊ शकतो. भंडारदरा सौंदर्य ठिकाणी विविध चित्रपटांचे चित्रीकरण झालेले आहे. प्रामुख्याने कटीपतंग, रामतेरी गंगा मैली या चित्रपटांचं सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण झालेलं आहे. राजू चाचा असेल, देऊळ या चित्रपटाचं सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण झालेलं आहे. खूप सुंदर असणारा हा परिसर आहे. पार्ट 1 मध्ये आपण गाडीतून या परिसराचा आनंद घेतला, दर्शन केलं. भाग 2 मध्ये विविध ठिकाणी पर्यटन स्थळे आपण पाहणार आहोत. आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यासमोर येतील, आपणास पाहायला आवडेल. पाहू शकतो आपण या पाण्यामध्ये विविध पोरं तिथं स्विमिंग करत आहेत. खूप असा सुंदर असणारा हा डोंगर. अशाच प्रकारचे पर्यटन स्थळे भाग 2 मध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत भंडारदरामधील.